एका मध्यमवर्गीय मुलासोबत लग्न केलं. तो रोज रोज माझ्या इच्छा पूर्ण करत नव्हता. 2 वर्ष मी त्या मुलासोबत संसार केला. मला त्याच्यापासून 2 मुली झाल्या. माझ्या शारीरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आणि तो नेहमीच भांडण करत होतो. म्हणून कंटाळून त्यानं मला सोडून दिलं. आता मी दुसऱ्या पुरुषाच्या शोधात होते. काहीच दिवसात माझी दुसऱ्या मुलासोबत ओळख झाली. आमच्यातही शारीरिक संबंध व्हायला लागले. त्याच्यापासून मला मुलगा झाला. पण तोही आता माझ्या इच्छा जास्त पूर्ण करत नव्हता. तोही सोडून गेला. आता माझी नजर एका 16 वर्षाच्या मुलावर पडली. तो माझ्याकडे नेहमी चोरून चोरून बघायचा. म्हणून मीही त्याला माझ्याकडे आकर्षित केलं आणि तो 16 वर्षाचा मुलगा माझ्या प्रेमात पडला. पुढे त्यानं माझ्यासोबत जे केलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. ही एक सत्य घटना आहे जी पुण्यामध्ये घडलेली आहे. पूर्ण स्टोरी नक्की ऐका, तेव्हा तुम्हाला कळेल. अशी ही एखादी स्त्री असू शकते आणि पुरुषही. रुपाली एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. आईबाबांनी तिचं लग्न शेजारच्याच गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलासोबत करून दिलं. तिचं लग्न झालं तेव्हा ती 18 वर्षांची होती. नवीन तिचा संसार सुखात चालू होता. बघता बघता तिला दिवस गेले आणि तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये हळूहळू वादविवाद व्हायला लागले. तिचा नवरा एक कष्टाळू माणूस होता. स्वतः घाम गाळून तो पैसे कमवायचा आणि आपलं कुटुंब चालवायचा. पण रुपालीला ते मंजूर नव्हतं. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी रुपाली तिच्या नवऱ्यासोबत भांडण करत बसायची. तिला नवऱ्याकडून शारीरिक सुख मिळत नाही. मला नवऱ्याचं प्रेम हवं आहे या गोष्टींवरून ती सततच तिच्या नवऱ्यासोबत भांडण करायची. यातच तिला दुसऱ्यांदी दिवस गेले आणि तिने परत एका दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पण तिची शारीरिक भूक काही मिटली नाही. ती या गोष्टींवरून नेहमीच तिच्या नवऱ्यासोबत डोकं लावत बसायची. आता मात्र तिचा नवरा रमेश याला या गोष्टी सहन होत नव्हत्या. बायको नेहमीच या गोष्टींसाठी आपल्याकडे मागणी करते. आपण तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली तरीही तिला ती अपूर्णच वाटते. हे मात्र तिच्या नवऱ्याला आता सहन होत नव्हतं. म्हणून त्यानं शांत बसून विचार केला आणि आपल्या बायकोला एका दुसऱ्या ठिकाणी रूम घेऊन दिला आणि आता आजनंतर इकडेच तू राहत जा. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला आता या भांडणांचा कंटाळा आला आहे. तिच्या नवऱ्यानं आता तिला सोडून दिलं आणि तिचा नवरा रमेश हा त्याचं कष्टाचं काम करून पोट भरू लागला. आता रुपाली तिच्या 2 मुलींसह नवऱ्यानं घेऊन दिलेल्या त्या रूममध्ये राहू लागली. प्रश्न पडला तो आता सगळ्यांचा पोट कसं भरेल. म्हणून ती आता लोकांच्या घरी घरकाम म्हणजेच भांडे धुण्याचे काम करू लागली आणि यातूनच जे काही पैसे मिळायचे त्यात ती तिच्या 2 मुलींचं आणि तिचं पोट भरत असे. पण तिचे शारीरिक भूक काही मिटतच नव्हती. तिला मात्र शरीर सुखाची ओढ लागली होती. ती घरकाम चांगलं करायची, त्याशिवाय दिसायलाही चांगली होती, सुंदर होती. म्हणून तिला बरेच कामं आता मिळाले होते, जे करता करता तिला कधीकधी दुपारचे 4ही वाजायचे. म्हणून आता तिनं आपल्या दोन्ही मुलींना आपल्या आईवडिलांच्या घरी सोडून दिलं होतं. आता रुपाली जेव्हाही घराच्या बाहेर पडत असे तेव्हा तिची नजर एखाद्या पुरुषाला शोधतच असायची, जो की तिला शारीरिक सुख देईल, तिची शरीराची भूक मिटवेल. आता तर आजूबाजूंच्या लोकांनाही माहिती झालं होतं की ती एकटी महिला तिथे राहते. ते बऱ्याच लोकांच्या नजरा तिच्यावर होत्या. त्यातच काम करता करता तिला एका तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असणाऱ्या पुरुषाची ओळख झाली. हळूहळू आता
त्यांची मैत्री झाली आणि आता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रूमवरती एकटीच असायची म्हणून आता तिचा तो मित्र घरी येऊ लागला. आता घरामध्ये दोघेच असले म्हटल्यावर त्यांच्यामध्येही संबंध प्रस्थापित होऊ लागले. एकमेकांसोबत ते मनसोक्त जगून घेत होते. तिच्याही शरीराला ह्या गोष्टींची ओढ होती म्हणून ती त्याच्यासोबत खूप आनंदात ह्या सगळ्या गोष्टी करत असे. आता तर तो मित्र रात्री तिच्या घरी यायला लागला. तिच्यासोबत लपून छपून तो ह्या सगळ्या गोष्टी करू लागला. तीसुद्धा सकाळी काम करायला गेली की घाईघाई सगळे काम करून पटापट घरी यायला लागली. घरी आल्यावर तिचा मित्र अगोदरच घरात तिची वाट बघत असे. ती घरी आली बरोबर त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध सुरू व्हायचे. रात्र त्यांच्या त्या गोष्टी चालूच राहायच्या. आता मात्र त्यांनी दोघांनीही विचार केला, असं लपून छपून का भेटायचं, आपण लग्न करून घेऊ. त्या मुलानं रुपालीला तिच्या 2 मुलींसोबत स्वीकारलं आणि तिनं त्याच्यासोबत लग्न केलं. आता रुपाली तिच्या 2 मुलींना तिच्या रूमवर घेऊन आली होती. तिचा मित्रही तिच्यासोबत एक नवरा म्हणून तिथेच राहायला लागला होता. आता आपण खूप खुश आहो असं तिला वाटायला लागलं. पण अजूनही ती शारीरिक गोष्टींसाठी त्याच्याकडे बळजबरीनं मागणी करायची. मला हे सगळं सुख जास्त हवं आहे असं म्हणायची. नियतीला दुसरंच काही मंजूर असावं म्हणून ती परत एकदा गरोदर राहिली. आता तिनं एका मुलाला जन्म दिला. आता रुपाली 3 मुलांची आई होती. जास्त वय नाही पण तरी 3 वर्षात 3 वेळा ती आई झाली. 21 वर्षांची रुपाली आता तिच्या दुसऱ्याही नवऱ्यासोबत या छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद घालू लागली. तिनं तिच्या मुलाला दुसऱ्या नवऱ्याचं नाव द्यायला सुद्धा नकार दिला. पहिल्याच नवऱ्याचं नाव तिनं तिच्या ह्या मुलालाही दिलं. पण तरीही तिचा हा दुसरा नवरा तिला एका शब्दानेही काहीच बोलला नाही. तो तिच्या सगळ्याच इच्छा पूर्ण करायचा. त्यानंतर तिच्या 2 मुलींसहित तिला स्वीकारलं होतं. तरीही रुपाली त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा करायची. तो कितीही थकून आलेला असायचा तरीही तिला त्याच्याकडून तिच्या गरजा पूर्ण करून घ्यायच्या असायच्या. तो नाही म्हटला तरीही बळजबरीनं ती त्याच्याकडून तिच्या इच्छा पूर्ण करून घ्यायची. आता हळूहळू त्या दोघांचेही भांडणं वाढत जायला लागले. दुसराही नवरा या सगळ्या गोष्टींना कंटाळला आणि रागातच तो तिला आणि त्या घराला सोडून निघून गेला. आता रुपाली पूर्ण एकटी पडली. काय करावं तिला कळेना. शरीराची भूक तर अजूनही मिटत नव्हती. लोकांच्या घरचे कामं करणं तिनं सोडलं नव्हतं. त्याच पैशातून ती तिचं आणि मुलांचे पोट भरत होती. नवरा सोडून गेला. मुलांवर लक्ष कसं द्यायचं म्हणून तिनं परत एकदा आपल्या 2 मुलींना आणि मुलाला आपल्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोडलं. रुपाली नेहमीच घरातून स्वतःचं आवरून निघायची. 21 वर्षांची नवऱ्यानं टाकलेली बाई होती ती. दिसायला सुंदर आकर्षित होती. पुरुषांच्या नजरा तिच्यावर नेहमीच असायच्या आणि तीही सगळ्यांकडे त्याच नजरेनं बघायची. जेणेकरून तिला आता कुणाची तरी परत एकदा गरज होती. तिच्या शरीराला पुरुषाचा स्पर्श हवाहवासा होता. तिच्या शरीराला या गोष्टींची जणू सवय झाली होती म्हणून ती नेहमीच पुरुषाच्या शोधात असायची. आता एका ठिकाणी ती काम करायला जायची. तिथं एक 16 वर्षांचा मुलगा नुकताच 10वी पास झालेला. स्त्री पुरुष शरीराची हळूहळू त्याला ओळख झालेली. त्याला स्त्रियांबद्दल आकर्षण होतच होतं. त्यातच रुपाली शेजारील घरी काम करायला यायची. त्याची नजरही नेहमीच तिला बघायची. तेजस हा वयाने लहान होता पण त्याला आता वाढत्या वयाबरोबरच स्त्रियांवरती आकर्षण व्हायला लागलं होतं. म्हणून आता तो हळूहळू रोजच रुपालीकडे चोरून चोरून बघायला लागला. ही गोष्ट रुपालीच्या सुद्धा लक्षात आली. तीही
अशाच एका पुरुषाच्या शोधात होती. जरी तेजस लहान असला तरी तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्याच्याकडून पूर्ण होतील हे तिला समजलं. म्हणून आता तीही जेव्हा यायची तेव्हा त्याच्याकडे बघायची, त्याच्या नजरेला नजर भिडवायची. आजूबाजूला कोणी नाही बघून आपला साडीचा पदर खाली टाकायची. त्यामुळे तेजस मात्र तिच्याकडे हळूहळू झुकू लागला. हळूहळू तो तिच्यावर प्रेम करतोय असं त्याला भासू लागले. 16 वर्षाचा तेजस 22 वर्षाच्या 3 मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. हे प्रेम नव्हतं तर एक आकर्षण होतं, जे रुपालीनं एक खेळ खेळून त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. आता तेजस हळूहळू रुपालीसोबत बोलू लागला आणि आता तो तिच्यासोबत तिच्या घरीही जायला लागला. घरामध्ये कुणी नसल्यामुळे तिने त्या गोष्टीचा पूर्ण फायदा घेतला आणि तेजससमोर तिनं स्वतःला सोपवून दिलं. तेजसने पण या गोष्टीचा फायदा घेतला आणि तिच्यावर पूर्णपणे तो तुटून पडला. काही महिन्यांपासून या गोष्टी ती खूप मिस करत होती, ज्या तेजस करून आता पूर्ण होत होत्या. 16 वर्षांचा तेजस नकळत तिच्याकडे ओढला गेला. तिच्या शरीरासोबत तो खेळू लागला आणि तीही त्याच्याकडून परिपूर्ण शरीर सुख घेऊ लागली. तेजस आता मित्राकडे अभ्यासासाठी जायचं आहे म्हणून घरातून बाहेर पडायचा आणि रुपालीच्या घरी येऊन थांबायचा. तेजसचे आईवडील रुपालीला चांगलंच ओळखत होते. ती खूप चांगलं घरकाम करायची, त्याच्यामुळे चांगलीच ओळख तिची त्यांच्यासोबत होती. पण आपल्या लहान मुलासोबत ती काय काम करायची याची काहीही कल्पना तेजसच्या आईवडिलांना नव्हती. तेजस आता नेहमीच अभ्यासाच्या नावाखाली रुपालीच्या घरी जायचा आणि रात्र तिच्यासोबत ह्या सगळ्याच गोष्टी करायचा. त्याच्याही शरीराला तिच्या शरीराची सवय झाली होती. त्याच काळामध्ये करोनाचा काळ आला आणि नाईलाज असल्यामुळे रुपालीला आपल्या आईवडिलांच्या घरी जावं लागलं. आता तेजस आणि रुपाली एकमेकांपासून वेगळे झाले होते. हे 1 वर्ष असंच गेलं. करोना कमी झाला. 3 मुलांची जबाबदारी अंगावर असल्यामुळे रुपाली परत कामाच्या शोधात लागली आणि ती पुण्यामध्ये शिफ्ट झाली. पुण्यामध्ये चाकण येथे ती परत घरकाम करायला लागली. जे पैसे यायचे ते आपल्या माहेरी आपल्या आईवडिलांच्या घरी आपल्या मुलांसाठी पाठवून ती द्यायची. त्यातच तिची एका महिलेसोबत ओळख झाली. ती तिच्यासोबत असेच घरकाम करायची. रुपाली त्या महिलेकडे आणि तिच्या नवऱ्याकडे बघून स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे असं समजायची. तिच्या शरीराची भूक अजूनही काही मिटलेली नव्हती आणि तिच्या त्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडे बघून तिला तेजसची आठवण आली. म्हणून तिनं कॉन्टॅक्ट करून तेजससोबत बोलणं केलं. तेजसला फोन करून ती म्हणाली, तू माझ्याकडे चाकणला येऊन जा. तुला काहीही करायची गरज नाही. मी सगळं काही तुला पुरवेल. आपण दोघं लग्न करून घेऊ. तेजस लहान होता. त्याला काय केलं पाहिजे किंवा काय नाही हे माहिती नव्हतं. तेव्हा रुपालीच्या शरीराची त्याला सवय लागली होती. तो नकळतच तिच्याकडे आकर्षित व्हायचा. म्हणून मी तुझ्याकडे तिकडे येतो असं तो तिला बोलला. पण मला अजून माहिती नाही तिकडे कसं येऊ, कुठे येऊ, म्हणून तू इकडे मला घ्यायला ये असंही तो तिला बोलला. आपला मुलगा कुणासोबत असं बोलत आहे हा प्रश्न तेजसच्या आईवडिलांना पडला. रुपाली जेव्हा तेजसला घेण्यासाठी आली तेव्हा तेजसच्या आईनं तिला खूप काही सुनावलं. तुला कळत नाही का? तू काय करत आहेस? माझ्या लहान मुलाला तू फसवलं. त्याच्या वाढत्या वयाचा तू फायदा घेतलास. तेव्हा रुपाली तिला म्हणाली, मी तुमच्या तेजसवर प्रेम करते आणि तो सुद्धा माझ्यावर प्रेम करतो
आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. आणि कोण म्हटलं तुमचा मुलगा लहान आहे ते? असे म्हणत आपल्या मोबाईलमधील तिचे आणि त्याचे व्हिडिओ तेजसच्या आईला तिनं दाखवले. ते व्हिडिओ बघून आपला मुलगा रुपालीसोबत हे सगळे संबंध करताना बघून तेजसच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आपला मुलगा कधी या बाईनं तिचा केला हे तेजसच्या आईला काही समजेना. तेव्हा रुपाली तेजसच्या आईला बोलली, माझ्यामध्ये आणि तेजसमध्ये तुम्ही येऊ नका, नाहीतर हे सगळे व्हिडिओ मी पोलीस स्टेशनमध्ये देईल. मग तुमच्या मुलाला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तेजसची आई घाबरली. हे असं करू नको, माझा मुलगा लहान आहे असं म्हणाली. पण रुपालीनं जी पोलिसांची नाव घेऊन तिची घाबरवणी केली त्यामुळे तेजसची आई आता शांत झाली. तेजस आता रुपालीसोबत चाकणला शिफ्ट झाला. परत पहिल्यासारखे ते दोघंही शरीर सुख घेऊ लागले. दोघांनाही एकामेकांच्या शरीराची सवय झाली होती. रात्र ती त्याच्या शरीरासोबत खेळत असे आणि तोही तिला पूर्ण शरीर सुख देत असे. असेच दिवस जात होते. तेजस फक्त घरातच असायचा. रुपाली बाहेरची सगळी कामं करून यायची आणि पैसा कमवायची. तेजसला ती कधीही बाहेरचे काहीच काम करू द्यायची नाही. तू घरातच राहत जा, तू काहीच काम करत जाऊ नकोस, तू फक्त माझी शरीराची भूक मिटवत जा. मी आल्यानंतर माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी वारंवार करत जा, हीच तिची मागणी असायची. तेजस आता एका बंदिस्त पुरुष म्हणून घरात राहायला लागला. ज्या शरीराची त्याला अगोदर ओढ होती तीच आता त्याला नकोशी झाली होती. रुपाली पूर्ण त्याच्याकडून हे काम रोज दिवसातून 2 ते 3 वेळा करून घ्यायची. या गोष्टी आता तेजसला नकोशा झाल्या होत्या. पण रुपाली मात्र अजूनही आनंदी नव्हती. ती तेजसवर पूर्ण हक्क लावून बसली होती. दुसऱ्या मुलींकडे बघायचं नाही, तू फक्त माझाच आहे, आता आपण लग्न करू, अशा गोष्टी ती तेजसला वारंवार आठवण करून द्यायची. पण आता तेजसला तिच्यापासून आपल्या आईवडिलांच्या घरी जाऊन राहावं असं वाटायला लागलं. तो खूप टेन्शनमध्ये राहायला लागला. 24 वर्षांची रुपाली तर 20 वर्षाचा तेजस, त्यातली त्यात 3 मुलांची ती आई. आपण तिच्यासोबत लग्न करायचं तेही तिच्या इच्छेसाठी. तिला फक्त त्याच गोष्टी लागतात. ती आपल्यावर जबरदस्ती करते. तिला कितीही सुख दिलं तरी तिचं पोट भरत नाही. किती वेळा तिला तेच लागतं. हे मात्र आता तेजसला पटत नव्हतं. काहीही करून आता रुपालीपासून सुटका करून घ्यायची हे तो मनाशीच ठरवत असतो. रुपाली तेजसला कुणासोबत फोनवर बोलू द्यायची नाही. म्हणूनही तेजसला आता तिचा राग यायला लागला. एकेकाळी तिच्यावर प्रेम करणारा तेजस, तिच्या शरीरावर भाळणारा, तिच्याकडे आकर्षित होणारा तेजस हळूहळू तिच्यापासून आता दूर व्हायला लागला. शेजारील एका मुलाशी तेजसची ओळख झाली. दोघेही चांगले मित्र बनले. त्याचा मित्र नेहमीच तेजसला बोलायचा, तुझं तर खूप चांगलं आहे, लग्न झालेल्या स्त्रीसोबत तुला संबंध बनवायलाही मिळतात. किती छान नशीब आहे तुझं की तुला या गोष्टी किती लवकर मिळाल्यात. तेव्हा तेजस त्याची कहाणी त्याच्या मित्राला सांगतो. अरे बाबा, या सगळ्या गोष्टींना मी खूप कंटाळलो. 3 मुलांची आई आहे ती. तिचे अगोदर 2 लग्न झाले आहेत. माझ्याही सोबत तिला लग्न करायचं आहे. माझंही तिच्यावर खरंच प्रेम होतं. मी सुद्धा तिच्यासोबत लग्न केलं असतं. पण तिच्या शरीराची भूक कधी मिटतच नाही. इच्छा नसतानाही ती आपल्यावर बळजबरी करते. नको वाटत असतानाही आपल्याला तिच्यासोबत ते सगळंही करावंच लागतं. त्याशिवाय रोज ह्याच गोष्टी रात्रीतून खूप वेळा तिच्या मन समाधानासाठी कराव्या लागतात. माझा जीव आता खूप कंटाळला. मला मदत कर. तिच्यापासून बाजूला होण्यासाठी नाही राहू शकणार मी अशा स्त्रीसोबत, जी स्त्री
जातीला कलंक आहे. काहीही करून मला तिच्यापासून दूर कर, असा तेजस त्याच्या त्या नवीन मित्राला सांगतो. त्याचा मित्र लगेचच थोडासा वेळ मागतो. आता रुपाली तेजससोबत त्या मित्रालाही ओळखायला लागली होती. नेहमीच ती त्या दोघांनाही बाहेर घेऊन जायची, त्या दोघांवरही खर्च करायची. असंच एक दिवस तेजसचा मित्र तेजसला एका जागेबद्दल सांगतो. आपण रुपालीला तिथे घेऊन जाऊ, तिथे कोणीच नसतं आणि तिला कायमचं या जगातून देवाकडे पाठवून देऊ, म्हणजे तू या गोष्टींपासून नेहमीसाठी मुक्त होशील. तेजसलाही त्याचं म्हणणं पटलं आणि त्याच रात्री तो रुपालीला लग्नाबद्दल मागणी घालतो. रुपाली आता खूपच खुश होते, म्हणजे तेजस आपल्यावर खूप प्रेम करतो, आपल्यासोबत आता लग्न करेल आणि आयुष्यभर तो आता फक्त आपल्यालाच सोबत राहील. आपल्याला आता खूप छान कमी वयाचा नवरा मिळेल. तो कधीच काम वासनेनं थकणार नाही. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आता आयुष्यभर तेजसकडून पूर्ण होईल. या विचारात ती तेजसचं सगळं ऐकते. तेजस पण तिच्यासोबत खूपच प्रेमात वागतो, गोड गोड बोलतो, कारण त्याच्या डोक्यात खूप मोठा प्लॅन हा सुरू होता. ते आता लग्नाची तारीख पण काढतात. पण तेजस लगेचच रुपालीला बोलतो, मी तुझ्यासाठी एक मंगळसूत्र बनवलेलं आहे, जे खूप दिवसांपासून मी बनवलं होतं, पण आईला आणि बाबांना घाबरून मी ते एका ठिकाणी लपवून ठेवलं आहे. आपण ते घेऊन येऊ आणि नंतरच लग्न करू. रुपालीला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. तुझ्याकडून हे कसं काय शक्य झालं? तुझ्याकडे इतका पैसा कुठून आला की तू मला सोन्याचं मंगळसूत्र माझ्यासाठी बनवलं? हा प्रश्न तिनं त्याला विचारला. मी मेहनत करूनच अगोदर पैसे कमावले होते, त्यातच तुझ्यासाठी छोटेसे मंगळसूत्र मी बनवले आहे. आता त्याच्या गोष्टीवर तिचा विश्वास पटला. आपण जाऊया आणि ते मंगळसूत्र इकडे घेऊन येऊ, असं ती त्याला बोलते. आता ते दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र तेजस आणि ती अशी तिघंही मंगळसूत्र आणण्यासाठी गावाकडे निघतात. आता गावाच्या आधीच एक शहर होतं, तिथे ते थांबतात. मस्त हॉटेलमध्ये नाश्ता करतात, जेवण करतात. खूप वेळ ते तिथेच मजाक मस्ती करत असतात. तेजस तिला सांगतो की संध्याकाळी आपण त्या जंगलाच्या ठिकाणी जाऊयात, तेव्हा तिथे कोणीच नसतं, तेव्हा गुपचूपच ते मंगळसूत्र घेऊ आणि घरी निघून येऊ. पण तिथे खोदण्यासाठी आपल्याला चाकूसुद्धा घ्यावे लागेल. ती त्याच्या प्रेमामध्ये आणि शरीर सुखात इतकी काही आंधळी झाली होती की ती हाही विचार करू शकली नाही की खोदण्यासाठी चाकू का लागतो. तिथे तर खोदण्यासाठी काहीतरी कुदळी वगैरे लागत असेल ना. ती स्वतःचं त्याला चाकू घेऊन देते. बराच वेळ ते तिघंही हॉटेलमध्ये जेवण करून झालं की त्या सुनसान जंगलाकडे निघतात. तेजस आता एका झाडाच्या ठिकाणी आजूबाजूला बघून थांबतो आणि खोदायला सुरुवात करतो. तो नाटक करत आहे हे सुद्धा तेव्हा रुपालीच्या लक्षात येत नाही. तिथे आजूबाजूला कोणीच नाही. किती शांत जागा आहे बघून आता तेजस तिच्यावर वार करतो. आता मात्र रुपालीच्या सगळं काही लक्षात येतं. ती तेजसची विनवणी करू लागते, प्लीज मला मारू नकोस, तू हे काय करत आहेस? मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिला आहे. माझ्या शरीर सुखासाठी मी तुझा वापर केला आहे. तुझी इच्छा नसतानाही मी माझी इच्छा तुझ्यावर थोपली. पण प्लीज इथून पुढे मी असं काहीच करणार नाही. मला माफ कर, मला मारू नकोस. हवं तर तू माझ्यासोबत लग्नही करू नकोस. तुला तुझ्या आईवडिलांकडे निघून जायचं असेल तर तू तिकडे जा, मी काहीच बोलणार नाही. पण मला मारू नकोस. पण तेजसचा राग अनावर झाला होता. तिनं दिलेला त्रास त्याला आठवत होता. आईवडिलांसोबत तिनं बोलून न देणं त्याला खूप जास्त सतावत होतं. ह्या स्त्रीच्या नादी लागून आपलं शिक्षण पूर्णपणे वाया गेलं. आपण आपल्याला जे काही करायचं होतं ते काहीच केलं नाही.
आणि तिच्या नादी लागलो. हा त्रास त्याला खूप जास्त होत होता आणि तो सगळा राग तो तिच्यावर काढत होता. आता मात्र ती कायमची त्याला सोडून देवाघरी गेली. त्याचा मित्र आणि तो लगबगीने तिचा मृतदेह तिथं पालापाचोळ्यामध्ये लपवून आपल्या आपल्या घरी निघून गेले. काही दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती त्या जंगलातून आली आणि तिथे खूप घाण वास येतोय असं सांगून गेली. तेव्हा पोलिसांच्या शोधामध्ये तिचा पत्ता लागला. ती कुठली आहे ते कळालं आणि तिच्या फोनवरून शेवटचा फोन कुणाला गेलाय हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी डायरेक्ट तेजसच्या मित्राच्या घरी आपली गाडी फिरवली. तेजसचा मित्र अगोदरच खूप घाबरला, पण त्या फोनवरून आपल्याला रुपालीने नाही तर तिच्या प्रियकराने फोन केल्याची त्यानं पोलिसांना कबुली दिली. प्रियकर कोण? आता तेजस त्याचं नाव पुढं आलं. पोलिसांनी त्याच्या मित्राला तेजसच्या घरी घेऊन गेलेत. आपला मित्र आणि पोलिसांना बघून तेजस घाबरला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि सगळी काही सच्चाई होती ती तेजसने पोलिसांना खरी खरी सांगून दिली. तेजसचे आईवडील ते सगळं ऐकून घाबरले. आपला लहान मुलगा कसा लग्न झालेल्या त्या स्त्रीच्या नादी लागला आणि त्याच्याकडून हे वाईट कृत्य घडले हे विचार करूनच तेजसचे आईवडील मोठ्या धक्क्यातच गेले. आता तेजस आणि त्याचा मित्र त्यांनी रुपालीला मारल्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये गेले. तेजस वय 20 तर त्याच्या मित्राचं वय 21 वर्ष असंच होतं. तरुण पिढी तयार होण्या अगोदरच ती गजाच्या आड गेली. जर तेजसने आपल्या अभ्यासावर लक्ष दिलं असतं तर कदाचित हे काहीच घडलं नसतं. त्याचं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त झालं. त्याच्याबरोबर त्याच्या मित्रानेही त्याला साथ दिली म्हणून त्याच्या मित्राचंही आयुष्य हे त्याच्यासोबत पणाला लागलं. रुपालीने सुद्धा आपल्या तिन्ही मुलांचा विचार केला नाही. तिला मात्र शरीर सुखाची इतकी ओढ लागली की तिनं त्या गोष्टी करण्यामध्ये स्वतःला गमावलं आणि आपल्या 3 मुलांना पोरकं केलं. आपल्या मुलांचा विचार करून तिने जर ह्या गोष्टी केल्या नसत्या तर आज तिची मुलं ही पोरकी झाली नसती, अनाथ झाली नसती. प्रमाणापेक्षा या गोष्टींची आशा तिने जर आपल्या नवऱ्याकडूनही केली नसती तर आज तिचे नवरे हे तिला सोडून दुसरीकडे कधीच गेले नसते. एक नाही तर 2 नवऱ्यांना तिनं ह्याच गोष्टींमुळे भांडणं करून गमावलं होतं. शेवटी काय झालं, तिलाही माती आड जावंच लागलं आणि तिच्यामुळं कमी वयांचे मुलं जे नवीन पिढीत पाय ठेवणार होते, आयुष्यात कदाचित काहीतरी करून दाखवणार होते, तेही वाया गेले फक्त आणि फक्त त्या स्त्रीमुळे. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य शरीर सुखाच्या गोष्टींमध्ये इतकंही आंधळ होऊ नका की स्वतःला तोंड दाखवू शकणार नाहीत. आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आयुष्यात फक्त त्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात असं नाही, त्या पलीकडेही एक जग असतं ते नेहमी लक्षात घ्या. ते दुसरे जग म्हणजे आपले मुलं असतात. आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी आपण मात्र आपल्या मुलांचा बळी देतो. त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना सोडून कुठेही कुणाच्याही मागे आपण निघून जातो. ही गोष्ट कितपत योग्य आहे? त्या निरागस मुलांना आपल्या आईवडिलांचे प्रेम ह्याच गोष्टींमुळे फक्त भेटत नाही आणि ते आईवडील असतानाही अनाथ म्हणून जगतात. चला तर मग तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपण नवीन स्टोरी टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.